आता आम्ही फायनली घरी चाललोय खूप दिवसानंतर, तर खूप छान वाटते का गं मम्मी? हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार. पूजा एक्झामला गेली आणि त्यानंतर मग 11:30 वाजता धन्विक पण उठलेला होता, म्हणून मग मी त्याला खाली घेऊन आली आणि आम्ही दोघे पण इथेच हॉस्पिटलमध्येच बसलेलो आहे. चला आम्ही ना पूजाची वाट बघतोय. 15 मिनिटामध्ये पूजा येईल, एक्झामसाठी गेली आहे. आणि लाडू आणि मी इथेच रिसेप्शन टेबलवरती काउंटरवरती ते त्याला खेळवते. त्या ताई आहे ना जेवण करायला गेलाय म्हणून आम्ही ते बसलो. हां घेते बाळा, घेते 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 ना शोना. पूजा सकाळी 8:30ला जाते आणि 1:30 वाजता येत असते, म्हणून मग आम्ही इथे बसलेलो होतो. आणि ह्या बाकीच्या ताई पण आपल्या धन्विकला घेत होत्या, कारण तो कोणाकडे जातो ना, मस्त त्या नादी लावत होत्या त्याला. आणि आम्ही मग वाट बघत होतो पूजाची. तर पूजा पण आता आलेली, रिक्षा पण आलेली होती आणि थोडा थोडा पाऊस पण चालूच होता. तर चला आता पूजा आल्यानंतर धन्विकला फार फार आनंद होतो. ही मम्मा कुठे गेली? ती बघ ती बघ ती बघ. चाल ग पटकन ये, पटकन ये. ग बाई मम्मा 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 येते 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 येते. चल 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 चल. हा 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 हा. चाल ग पटकन ये. मुली डान्स रात्रीलाही डान्स होते ग. आले ना मम्मा. चल दूर जायचं, आम्ही बोर चाललो. आजीला बाय कर. ताता ताता. हा आता आपल्याला जायचं बाळा, जायचं. आम्ही निघतोय. पूजा गेली हे बॅग आणायला वरती लिफ्ट. डॉगी डॉगी गाड़ी गए हुआ ना, हे बघ इकडं. यू यू किसके साथ गए हो? यू. डॉगी नुसता घाबरतो बाबा. आम्ही ज्या दिवशी आलो ना त्या दिवशी पण मुसळधार पाऊस होता आणि आता आम्ही चाललोय तरी पण पुढे भरपूर मुसळधार पाऊस लागला आम्हाला. आता आम्ही चाललोय सुनीता मावशींच्या घरी. खूप साऱ्या ताईंना सुनीता मावशी पण बघायची आहे, तर आता रिक्षानेच चाललोय. आणि त्यांचं घर आहे ना रेल्वे स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. आणि त्यांनी खूप आग्रह केलेला होता आम्हाला की जाताना या म्हणून. आणि पूजाच्या मिस्टरांचे ना वॉच पण तिथे मागच्या वेळेस ते आले होते तर विसरले होते, तर मग ते वॉच आणि हातातलं कडं वगैरे होतं तर ते तिथंच राहिलेलं होतं त्यांचं, म्हणून मग आम्हाला ते घ्यायचं होतं. आणि म्हटलं चला ताईंनी इतका आग्रह केला आहे तर त्यांनाही भेटून जाऊ. आणि रस्त्याने तुम्हाला दाखवते, इतकं मोठं तलाव होतं जालन्यामध्ये. हे तलाव आहे, नदी नाही किंवा मग काही समुद्र वगैरे नाही, खूप मोठं असं तलाव होतं पाण्याचं. आणि आजूबाजूला मस्त मार्केट होतं. बऱ्याच दिवसांनी मी असं मार्केट बघते, रहदारी, रिक्षा, गाड्या असं सर्व काही बघत होते मी. आणि खूप छान वाटलं. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्या पडल्या माझ्या जीवात जीव आला असंच समजा. आता चला जिथे ताई राहतात त्या कॉलनीमध्ये आता आम्ही चाललेलो आहे. वेळ लागेल ना पातेले. मस्त आता आम्ही मसाले भात करतोय गरम गरम. तर ह्या सुनीता मावशी सगळ्यांना बघायचं होतं. आहे तुमच्यापेक्षा भरपूर मोठी मी. आता माझं 60 रनिंग आहे. 60 रनिंग वयाच्या आहे, म्हणजे मावशीच म्हणा. खूप छान आहे त्यांचा स्वभाव, कसं होते खूप. आणि आता त्या मला बोलल्या की तुम्ही सांगितलं नाही, मी जेवण वगैरे नाही केलं. आल्यानंतर त्या बोलल्या की मी करून ठेवला असता स्वयंपाक, पण म्हटलं नको त्यांना कशाला त्रास. मी आता माझ्या हाताने मसाले भात बनवते आणि मावशींना पण खायचं आहे. मसाले भात. सुवर्णाताईंचा आता सुवर्ण योग आलेल्या आज त्यांच्या हातचं खायला भेटतं. म्हणजे मला वाटलं पण नाही की असं तुमच्या हातचं मला माझ्याच घरी खायला मिळेल. सुवर्ण योग आलेले आहे. चला ते याच्यात करायचं लाईटर. सगळं जवळच आहे, तुमच्या जवळ जवळच आहे सगळं. चला आज मावशींना पण माझ्या हातचा मसाले भात खायचा होता ना, म्हणून मग सर्व काही तयारी आम्ही केली. आणि मस्त आज आहे ना मसूर पुलाव मी बनवते. लाडू कुठे आलो? आल्याला किती खुश झाला लाडू. आजीकडे परत आलो आपण. तुला जेवण करायची ना, बटाटा खायचा ना, मी करते आता भात. हा काय लागतो तुला लाडू? बटाटा खातो का तो? नाही भातातला बटाटा खातो का? तिखट लागेल. त्याचं कधीच लक्ष होतं बाप्पाकडं. कर बाळा, जय जय बाप्पा.
जे जे बाप्पा अशा हात लावायचा अशी करायचं. त्याला कधीच बाप्पाच पाहायचा. बघितला नाही का तू बाप्पा? बघितला ना, लाइटिंग बघते. लाडू बाप्पा सोबत बोलतोय का तू? का रे लाडू? खूप दिवसांनी बाप्पा दिसला ना त्याला. हा बाळा, हा हा हा, काय बोलायचं बाळाला? नको नको, ती बॉटल नाही घ्यायची, नको. हे बघ आजी, बघ तुला काय देऊ खेळायला? हे बघ आजी, बघ आमच्या खेळण्या पुण्याला आहे सगळ्या. आता तुला द्यायला इथं काहीच नाही खेळणं. तरीशी गाडी दिली तर खेळला पण नाही तो. गाडी नव्हती लागत त्याला. हे बघ अगं बाई, दिलं गेला पाडून. बॉल पळून, गेला बॉल पळून. खूप छान वाटतंय. हा सुनीता मावशीचा मसाला आहे, सुवर्ण मसाला नाही. सुनीता मावशींचा मसाला आहे आणि बनवला सुवर्णाताईने. आणि वास घेऊनच असं वाटतंय कधी खायला बसून. चला चला, कुकर तिकडे घ्यायचा का? हा, घे, चालेल. आपण येतात घे, खूप घे. छान मस्त सुगंध येतोय मसाले भाताचा. पूजाला मला भूक लागली आहे. लाडू, आजीचे कांदे बटाटे सगळे सांडून देशील बाळा? चल चल चल, भाता खायचा पिल्लू. चल चल. हा, हे काय उलट ना, घे ग, घे. असं थोडासा मिक्स करून घे. छान झाला ना. हॉस्टेलमध्ये एक पण भाजी रिपीट नाही झाली, पण मग मसाले भात द्यायला पाहिजे ना ग एखाद्या वेळेस. वाफ लागली मोबाईल. तू उभा राहिला, कोणी नाही पाहिला. अगं बाई, लाडू उभा राहिला. अरे मम्माला नको धरू. चल इकडे बाळा, आपल्याला भाता खायचा. चलो 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 चलो. तुला भाता खायचा ना? हे बघ चल. पूजा सकाळी फक्त चहा पिऊन गेलेली होती आणि मी तर चहा पण घेतला नाही. तर मी लाडूला सोडून कुठेही गेली नाही. तिला आणि मला दोघींना पण फार भूक लागलेली होती, म्हणून म्हटलं चला आता मस्त गरम गरम जेवण आम्ही आता घेतलेलं आहे जेवायला. मावशींचं सकाळचं स्वयंपाक जेवण झालेलं होतं, तरी पण मग त्यांना आम्ही बोललो की आमच्यासोबत तुम्ही पण बसा. मग त्या पण आमच्यासोबत बसल्या. धन्विकला मसाले भातातला बटाटा आहे ना फार आवडतो आणि मस्त त्यांनी मिरचीचं लोणचं, उपवासाचं लिंबाचं लोणचं आणि कैरीचं लोणचं इतकं सगळं आम्हाला खायला दिलं. जेवण झाल्यानंतर बराच वेळ आम्ही तिथे गप्पा मारत होतो. त्यानंतर मग त्या बोलल्या की तुम्ही आराम करा. तर आम्ही आता एका बेडरूममध्ये आलेलो आहे. तिथे बेड वगैरे टाकलेले होते. पूजा पण दमलेली होती, तर मग तिने थोडंसं अंग टाकलं, म्हणजे पडली ती, फक्त झोपलेली नव्हती. आणि लाडू मस्त खाली उतरून खेळत होता. त्याला फार आवडत होतं असं खाली उतरायला, वरती खेळायला. तर मग तो खेळत होता आणि आम्हीच दोघी पण आराम करत होतो. लाडू तू इकडं आला बाळा? तुला झोपी नाही करायची का? तू झोपी नाही करत आहे का लाडू? असं का कळत पिल्लू? वरती यायचंय तुला? अच्छा अच्छा, चल बा, चल माझ्या हात दल दल दल. ये चल चल चल, चला चला चला. सुनीता मावशींच्या घरासमोर आहे ना मस्त गणपती बाप्पांचं मंदिर पण होतं. तर पूजा लाडूला घेऊन तिकडे गेली होती. आणि मावशींचा बंगलाच आहे, खूप मोठा बंगला आहे, पण खूप वर्षापूर्वी आधी बांधलेला होता त्यांनी. आले का बाप्पाचं दर्शन घेऊन? हा का? कोण आहे तो? शिव आहे का? शिव तू बाप्पाला गेलं होतं? जे बाप्पा करून आला. जे बाप्पा केली. कुठे बाप्पा? बाप्पा कुठे? संध्याकाळचे ना 6:30 वाजलेले होते. मावशीने छान असे हे करटुले घेतलेले होते. हे सीझनमध्येच मिळतात ना, आणि त्याची भाजी करायची होती, म्हणून त्यांनी ना ते कापले आणि त्यातलं बी काढलं. आम्ही सर्वजण आता हॉलमध्ये बसलेलो होतो आणि टी व्ही चालू होता. तर धन्विकला पण टी व्ही बघायला आवडतं ना, तर खूप दिवसांनी तो टी व्ही बघतोय. तर तो तिथे आधी पण आलेला होता, म्हणजे मावशींच्या घरी. मागच्या वेळेस पूजाला प्रिलियमची एक्झाम द्यायची होती, तेव्हा त्याचे मम्मी पप्पा ते इथेच थांबलेले होते. त्यामुळे त्याला तिथेही खूप छान मज्जा आली. नंतर मग मावशींनी छान चहा बनवला
संध्याकाळची वेळ होती म्हणून पूजाला आणि मला मग चहा दिला. तर आम्ही चहा घेतोय आता. मस्त फ्रेश वाटत होतं मावशींच्या घरी, खरंच खूप भारी वाटलं मला. नंतर मग स्वयंपाक बनवायचा होता तर पूजा मग मावशींना मदत करायला गेली. मावशींच्या झाडाला आहे ना छान अशी मस्त फ्रेश गुलाबाची फुलं आणलेली होती. तर मावशी सकाळी दुपारी संध्याकाळी रोज स्वामी समर्थांच्या केंद्रात जातात, बाप्पांच्या मंदिरात जातात आणि बाप्पांना हार पण बनवून नेतात. त्या आम्हाला खूप काही काही छान छान गोष्टी पण सांगत होत्या. पूजाने पण स्वयंपाकात त्यांना मदत केली आणि नंतर मग भजी तळायची होती. तर त्यांनी छान ह्या मिरच्या आणलेल्या होत्या. ह्या खूप जास्त तिखट नसतात, थोड्या फिक्याच असतात. आजीने मस्त पूजासाठी रसगुल्ला आणलाय, पूजाला आवडता म्हणून. त्यांना माहिती ना व्हिडिओमध्ये रसगुल्ला आवडतो. पुरक्या नको बाजू बाळा. मस्त गरम गरम पाऊस बाहेर चालू आहे, गरम गरम भजी चालू आहे. गरम गरम पाऊस चालू आहे बाहेर. गारगार पावसात गरम कमेंट येईल गरम गरम नसतं पाऊस. सुवर्णाताई तुम्ही असं कसं काय बोलायला लागल्या? लगेच तुम्हाला काय बाहेर एकदम थंडगार गारगार वातावरण आहे, पाऊस येतोय आणि आम्ही बनवतोय म्हणजे मम्मी बनवते गरम गरम कांदा भजी. आता कांदा मिरचीची भजी झाली, आता कांदा भजी. लाडूला किती छान वाटलं इथं, किती करमलं लाडूला. हा ना बाळा, तू किती खेळत होता पिल्लू, तू पप्पाशी पण बोलला नाही. काय आवडतं पिल्लूला? पिल्लूला काय खायचे बाळाला, काय पिल्लूला काय आवडतं? काय हे कोणाला आवडतं? हे कोणाला आवडतं? हे कोणाला आवडतं? बापरे, लाडूला खायचं. लाडूने खाल्लं पाहिजे हाताने. आता मम्मा राहिली. मम्मा अगो बाई मम्माला, आता तुला नाही. मम्माला तुला नाही बाळा. होले बापले. मला आवडतं. चला, साधा सिंपलच स्वयंपाक करायला सांगितला होता मावशींना. मावशी तर बोलल्या होत्या पावभाजी करते, हे करते, ते करते. पण आम्ही म्हटलो नाही, आम्हाला डाळ भात साधी भाजी पोळी केली तरीही चालेल. आणि रात्री जेवण झालं आमचं सर्वांचं. त्यानंतर मावशी आल्या आमच्या रूममध्ये. आमच्यासाठी काय काय आणले ते पुढे दाखवते तुम्हाला. मी त्यांना बोलली की मावशी नका असू द्या, तुमचं प्रेम, तुमचं इतकं छान आपुलकीने बोलणं आणि तेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. पण मावशींनी आग्रहाने ही साडी मला दिली. पूजासाठी पण त्यांनी छान पर्स आणलेली होती आणि लाडूसाठी पण ड्रेस आणलेला होता. तर मावशीने आम्हाला रात्रीचंच दिलं, कारण त्या बोलल्या सकाळी तुम्ही फार घाईत राहाल, कारण 8:15च आमची ट्रेन आणि आम्हाला लवकर उठून निघायचं होतं. त्यामुळे मग घाई गडबडीमध्ये हे सर्व काही राहील, त्यामुळे त्या रात्रीच आल्या आमच्या रूममध्ये हे सर्व काही घेऊन. पैसा ठेवायला. आणि आमच्या लल्लूला, हे लल्लूला आमच्या काय काय लालू, उगू बाई टेडी टेडी तुझ्या सारखा छोटा छोटा गरगीला घाला आणि फोटो काढून मस्त मस्त व्हिडिओ मध्ये दाखव मला. मावशी जालनाला राहतात आणि मावशींची सून आणि मोठा मुलगा आहे ना ते पुण्याला राहतात. त्यांचा 3 नंबरचा मुलगा लहाना तो पण त्यांच्यासोबतच राहतो आणि इथे 2 नंबरचा मुलगा राहतो मावशींच्या सोबत आणि त्यांचे मिस्टर, असे ते 3घे जण राहतात. तर त्या मला सर्व सांगत होत्या. सून खूप छान आहे त्यांची, पुण्याला दोघं पण जॉब करतात आणि त्यांची नाते ना 8 वर्षाची झाली. तर तिचे लहानपणीचे फोटो, त्या आठवणी त्या मला सांगत होत्या. बोलता बोलता 12:30 झाले आम्हाला झोपायला. नंतर आम्ही झोपी गेलो आणि आता सकाळी उठलो, चहा पाणी झाला होता आमचा, फ्रेश झालो आम्ही आणि छान असा मस्त माझ्या हाताने उपमा बनवला. मावशी बोलल्या होत्या काय नाश्ता करू, पण पूजाला उपमा आवडतो तर आम्ही उपमा बनवला. पण उशीर झाला म्हणून मग आम्ही खाला नाही, टिफिनमध्ये मग तो भरून दिला मावशींनी. चला, आता 8 वाजले, फक्त 15 मिनटं बाकी आमच्याकडे. आम्हाला आता रिक्षा स्टॉपवरती सोडून देत आहे काका आणि निघतो आता. मावशींना भेटून खूप छान वाटलं एकदम, म्हणजे असं वाटलं नाही की मी परक्या घरी आली आहे, असं माहेरी आल्यासारखं वाटलं मला. खूप छान वाटतं तुम्ही, म्हणजे मी कल्पना पण नव्हती केली की तुम्ही माझ्याकडे येतात. आणि खूप भारी मावशीने सर्व काही आम्हाला छान स्वयंपाक वगैरे सर्व काही केलं आणि खरंच खूप भारी वाटलं इकडे येऊन. म्हणजे असं परकेपणात जाणवला नाही, एकदम आपलेपणा वाटला मला त्यांना भेटून. आणि मावशींचा स्वभाव खरंच हसतमुख आणि बडबड गप्पा करण्यातच आमचा खूप वेळ गेला आणि खूप छान वाटलं. आता मावशींना बोलली की आता आमच्याकडे पण या. येऊ आता राहुलच्या लग्नात या पुन्हा अशाच नेहमी येत राहा. नक्की नक्की. बाळाला घ्यावं लागेल. हां, आता पूजाला सोडून आले का मी जाते. मावशींचे आशीर्वाद घेतले. मावशींनी हळदी कुंकू दिला आम्हाला दोघींना आणि आता आम्ही रिक्षाने रेल्वे स्टेशनवर निघालो आहे.
आता आम्ही फायनली घरी चाललोय खूप दिवसानंतर. तर खूप छान वाटते का गं मम्मी? आणि सगळ्यात जास्त आनंद लाडूला होणार आहे, मामाला बघून. गेला गेला घर बघून, मामाला बघून होईल तो. चला रेल्वे आता निघाली आहे. आता आम्हाला घरची ओढ लागलेली होती. असं झालं होतं की कधी घरी जाऊ आणि रस्त्याने छान असं मस्त वातावरण दिसतंय बाहेरचं. आता पावसाळा ऋतू चालू आहे तर बाहेर थोडासा पाऊस पडतोय, कधी कधी हवामान असं ढगाळ होतंय आणि लाडूला पण छान मजा येते रेल्वेमध्ये. तर पूजाला बोलली की आता तू थोडासा उपमा गरम आहे तर नाश्ता करून घे, मला खूप सकाळी काही खायला नाही चालत. मग तिने नाश्ता वगैरे केला रेल्वेमध्ये. लाडूला आनंद झालाय, मामाच्या घरी जायचे. आम्ही चाललो मामाच्या घरी. आनंद होतोय गुरु जायचे म्हणून. आनंद होतोय लाडूला गुरु जायचे. हे बघा लाडूला आहे ना असं शीटवरून सर्वांना बघायला फार आवडतं आणि रेल्वेमध्ये सर्वजण त्याच्याशी बोलत होते आणि आमच्या समोरच आहे ना एका ताईंचं छोटंसं बाळ होतं. तर लाडूला बाळ बघायला फार आवडतं, त्याला हात लावायला आवडतो. तर तो मस्त डोकून डोकून बघत होता आणि आजूबाजूला बरेच प्रवासी होते. रेल्वेमध्ये फार गर्दी होती आज पण. येताना आम्हाला जाताना खूप छान वाटत होतं, सगळं मोकळं मोकळं होतं, पण नंतर येताना फार गर्दी होती. तर मस्त त्याला करमणूक झाली. आजूबाजूला बरेच लहान लहान बाळ होते आणि त्याला ना प्रत्येक बाळाला हातच लावायचा असतो. तर ह्या बाळाची ना तो पप्पी घ्यायचा प्रयत्न करायचा आणि ते बाळ त्याला घाबरायचं. ते मोठं होतं, ते बाजूचं बाळ 1.5 वर्षाचं होतं, तरी तो घाबरायचा लाडूला. पण लाडूला त्याला हातच लावायचा होता. कधीचं त्याचं तेच चालू होतं, त्याच्या तोंडाला हात लाव, त्याची पप्पी घे, असंच चालू होतं त्याचं. म्हणजे लाडूला लहान मुलांना पाहायला बघायला फार आवडतं. मग आमचा असाच प्रवास मस्त हसत खेळत झाला रेल्वेचा. त्यानंतर फायनली आम्ही नाशिक रोडला येऊन पोहोचलो रेल्वे स्टेशनवरून. आता बसमध्ये आम्हाला सिन्नरला जायचं होतं. बस स्थानकवरती आम्ही थांबलो जरा वेळ, कारण बाहेर बराच पाऊस चालू होता ना म्हणून. तर एका शॉपमध्येच थांबलो आणि नंतर बस आली. बसमध्ये बसलो पटकन, कारण पाऊस बराच वाढलेला होता नंतर. लाडू पण नंतर झोपी गेला माझ्या मांडीवरच. चला नाशिक रोडपासून आता फक्त अर्धा पाऊण तासामध्येच आम्ही सिन्नर बस स्टँडवरती जाऊ आणि रस्त्याने पाऊस चालूच होता. नंतर मग राहुलला आम्ही जवळ आल्यानंतर कॉल केला. मग राहुल पण आला आम्हाला घ्यायला, कारण पाऊस थांबलेला होता थोडासा. मग त्याच्याच गाडीवरती मी आणि लाडू आम्ही दोघे पहिले आलो. पूजा बॅग घेऊन तिथे उभी होती, मग राहुल तिला घ्यायला गेला आणि फायनली आम्ही आमच्या घरी येऊन पोहोचलो. आता या पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. हा व्हिडिओ इथेच संपवते. आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.